नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्यामधील कलम 64 या कलम 64च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 64 हे महिलांच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे आणि कडक कलम आहे. हे कलम बलात्काराच्या गुन्ह्यासाठीच्या शिक्षेची तरतूद करते. जुन्या भारतीय दंडसंहिता IPC कायद्यामधील कलम 376(1) च्या जागी हे नवीन कलम आणण्यात आलेले आहे. टीप: कलम 63मध्ये बलात्काराची व्याख्या आहे, तर कलम 64मध्ये त्या गुन्ह्यासाठीच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. कलमाचं नाव आहे बलात्काराबद्दल शिक्षा. याची व्याख्या कशी आहे? जो कोणी कलम 63च्या उपकलम 2 किंवा कलम 70 सामूहिक बलात्कार मधील तरतुदींचा अपवाद वगळता बलात्कार करेल, त्याला अशा मुदतीच्या कडक कारावासाची शिक्षा दिली जाईल, जी 10 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी आजीवन कारावासापर्यंत वाढू शकते, ज्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठीचा कारावास असा असेल आणि तो दंडासही पात्र असेल. ही तरतूद सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया. जेव्हा न्यायालयात हे सिद्ध होते की एखाद्या पुरुषाने कलम 63 अंतर्गत व्याख्या केलेल्या अटींचे उल्लंघन करून महिलेच्या संमतीशिवाय किंवा इच्छेविरुद्ध कृत्य केले आहे, तेव्हा त्याला कलम 64 नुसार थेट शिक्षा सुनावली जाते. या कलमाचे सोपे वैशिष्ट्य म्हणजे यात न्यायाधीशांना कमीत कमी 10 वर्षे शिक्षा देणे बंधनकारक आहे. ते यापेक्षा कमी शिक्षा देऊ शकत नाहीत. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत बदलू शकते, वाढू शकते, बदलू शकते. उदाहरण घेऊया. उदाहरण 1. हा एका महिलेला निर्जन स्थळी गाठून तिच्यावर बळजबरी करतो. महिलेच्या वैद्यकीय तपासणीत आणि साक्षीवरून गुन्हा सिद्ध होतो. न्यायालय ला 64 अंतर्गत दोषी ठरवून कमीत कमी 10 वर्षे किंवा जन्मठेपेची सश्रम कठोर कारावासाची शिक्षा सुनावते. उदाहरण 2. हा एखाद्या महिलेला धाक दाखवून किंवा तिच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून संमती मिळवतो आणि संबंध ठेवतो. भीतीने घेतलेली संमती ही संमती नसल्यामुळे ला कलम 64 अन्वये कडक शिक्षा होते. तर आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? जुन्या कायद्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 7 वर्षे शिक्षेची तरतूद होती, परंतु बदलत्या काळात महिलांवरील अत्याचार आणि हिंसेचे प्रमाण वाढले गेले. 2013च्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात मोठे बदल झाले. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा नराधमांना समाजापासून दीर्घकाळ लांब ठेवता यावे, यासाठी शिक्षेचा किमान कालावधी 7 वर्षावरून थेट 10 वर्ष करण्यात आला. ही कडक तरतूद अंमलात आणण्यासाठीच कलम 64 अस्तित्वात आलेले आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? उद्दिष्ट असे आहे की महिलांना सुरक्षित समाज देणे आणि लैंगिक गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देऊन समाजात जरब बसवणे. महत्त्व काय? या कलमात रिगरस इम्प्रिझनमेंट सश्रम कडक कारावास हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आरोपीला तुरुंगात फक्त बसायचे नाही, तर त्याला कष्टाचे काम करावे लागेल. तसेच आजीवन कारावास म्हणजे केवळ 14 वर्ष नव्हे, तर उर्वरित नैसर्गिक आयुष्य मरेपर्यंत तुरुंग. हा महत्त्वाचा स्पष्टीकरण वजा बदल या कलमाचे गांभीर्य अधोरेखित करतो. लॅटिन सिद्धांत काय या कलमात? ते या कलमाच्या शिक्षेच्या स्वरूपाशी पोएना सोए टेनेरे डेबिट ॲक्टोरस अंड नॉन एलिओस. याचा अर्थ, ह्या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ असा आहे की शिक्षा ही केवळ गुन्हेगारालाच झाली पाहिजे आणि ती गुन्ह्याच्या तीव्रतेच्या प्रमाणात असावी, हा सिद्धांत जोडला जातो. तसेच सॅलेस पॉपुली सुप्रीमा लेक्स ह्या मॅक्झिमचा अर्थ असा आहे की जनतेचे कल्याण सुरक्षा हा सर्वोच्च कायदा आहे. या तत्वानुसार महिलांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगाराचे मानवाधिकार बाजूला ठेवून त्याला कडक शिक्षा देण्याचे समर्थन हे कलम करते. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय ते समजून घ्या. उल्लंघन कसं होऊ शकतं या कलमाचं? तर कलम 63 मधील विनासंमतीच्या कृत्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच कलम 64चे उल्लंघन होय. हा गुन्हा दखलपात्र, कॉग्निझेबल, अजामीनपात्र, तसाच बिगर तडजोडीचा म्हणजे न तडजोडीचा म्हणजे नॉन कंपाऊंडेबल आहे. शिक्षा काय आहे? किमान 10 वर्षाचा कडक रिगरस कारावास. कमाल शिक्षा काय? आजीवन कारावास, मरेपर्यंत तुरुंगवास. दंड काय आहे? आर्थिक दंड. हा दंड पीडितेच्या पुनर्वसनासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी दिला जातो. कायदेशीर उपाय, रेमेडीज.
पीडितेने त्वरित पोलिसात FIR नोंदवावा. पोलिसांना इन कॅमेरा किंवा महिला अधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवणे बंधनकारक आहे. सरकारी रुग्णालयातून विनामूल्य वैद्यकीय उपचार, न्यायवैद्यकीय फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय. मुकेश आणि इतर विरुद्ध राज्य. दिल्ली प्रशासन. मुकेश आणि स्टेट ऑफ NCT ऑफ दिल्ली. निर्भया खटला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की महिलांवरील क्रूर लैंगिक हल्ले हे संपूर्ण समाजाच्या विवेकावर आघात करतात. अशा प्रकरणांमध्ये कायद्यातील शिक्षेच्या सर्वोच्च तरतुदींचा वापर करून गुन्हेगारांना कठोरतम शिक्षा देणे न्याय्य आहे. स्टेट ऑफ PH विरुद्ध मदनलाल. निर्णय. ह्या खटल्यात निर्णय असा देण्यात आला की न्यायालयाने स्पष्ट केले की बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालय आपल्या अधिकाराचा वापर करून कायद्यात नमूद केलेल्या किमान शिक्षेपेक्षा 10 वर्ष कमी शिक्षा देऊ शकत नाहीत. असे करणे पीडितेवर आणि समाजावर अन्याय ठरेल. आता ह्या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे. भारतीय संविधानातील कलम 21 आर्टिकल 21 हे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार. हा अधिकार महिलांनाही तितकाच लागू आहे. कलम 64 या अधिकाराचे हनन करणाऱ्याला दंडित करते. भारतीय साक्ष अधिनियम 2023 BSB या कायद्यानुसार जर पीडितेने साक्ष दिली की तिची संमती नव्हती तर न्यायालय सुरुवातीलाच हे गृहीत धरते. प्रिझम्पशन असं की तिची संमती नव्हती. आरोपीला सिद्ध करावे लागते की संमती होती. विनामूल्य कायदेशीर मदत. आर्टिकल 39A पीडित महिलेला सरकारतर्फे मोफत वकील कायदेशीर सहाय्य पुरवले जाते. आता या कलमाचे समीक्षा क्रिटिसिझम रिव्ह्यू काय आहेत तर सकारात्मक बाजू. शिक्षेचा कालावधी वाढवणे आणि आजीवन कारावासाचा अर्थ स्पष्ट करणे ही अत्यंत स्वागतार्ह पावले आहेत. यामुळे पीडितांना कायद्यावर अधिक विश्वास निर्माण होतो. समीक्षा आणि आव्हान. केवळ कडक शिक्षेची तरतूद असून चालत नाही तर न्यायालयातील खटले वर्षानुवर्षे चालतात. संत न्याय प्रक्रियेमुळे अनेकदा गुन्हेगार सुटतात किंवा पीडितेला न्याय वेळेत मिळत नाही. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. ही अशी या कलमाची समीक्षा आहे. तर निष्कर्ष काय काढतात या कलमाचा तर भारतीय न्याय संहितेचे कलम 64 हे महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला पायबंद घालणारे एक महत्त्वाचे अस्त्र आहे. हे कलम केवळ एक शिक्षेची यादी नाही तर ती महिलांच्या शारीरिक स्वायत्ततेशी खेळल्यास त्याच्या आयुष्य तुरुंगात सडेल अशी गुन्हेगारांना दिलेली अंतिम चेतावणी आहे. समाजात सुरक्षितता आणि समता प्रस्थापित करण्यासाठी या कलमाची अंमलबजावणी वेगवान आणि पारदर्शक असणे काळाची गरज आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 64 या कलम 64च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असंच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.